मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंचा विजय झाला। आपल्यासोबत ते थेट आहेत। जिल्हा परिषदेची निवडणूक विजयी झालात, पहिली तुमची प्रतिक्रिया मला हवी। पहिल्यांदा मी माझ्या मायबाप जनतेचं, सर्व मतदार बंधू बहिणींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी मतास्वरूपी आशीर्वाद मला या ठिकाणी दिला आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज निवडून आलेलो आहे। नाहीतर गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतो आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी तिकीट दिली आणि ज्या जनतेने भरतशेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता, त्याच जनतेने भरतशेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले सेवेकरी म्हणून काम करणार। विकास गोगावले विकास करतील, पण विकास गोगावलेंच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काही षडयंत्र झालं असं कार्यकर्ते म्हणतात। पण नेमकं काय आहे, आता काय सगळ्याची ही परिणिती पुढे आली आहे ना? आता दूध का दूध पाणी का पाणी वरचा बघतोय आणि म्हणून आमची नियत नीतिमत्ता साफ आहे। माझ्या वडिलांनी जे सांगितलेली मला शिकवण आहे, आदरणीय बाळासाहेबांची शिकवण घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप पण राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे तसे चित्रच आहे। तटकरेंचा डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात। म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे। चुकीचं रामदासभाई बोलले, रामदासभाई बरोबर बोलले आहेत की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल। शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा। त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवील आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी। हे सगळे मानले का भेटे?